हाय फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण तिळगुळाचे लाडू बघणार आहोत। संक्रांत जवळ आली की सगळ्यात आधी आठवतात ते तिळगुळाचे लाडू। अगदी सोपी पद्धत आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला बघूया संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू। एका पॅन मध्ये 1 चमचा तूप घालून घेऊ। एक वाटी गूळ, वजनी प्रमाणात 150 ग्रॅम गूळ आहे। हा आपण पूर्णपणे गूळ वितळून घ्यायचा आहे। गुळाचा पाक बनवायचा नाही, फक्त वितळून घ्यायचा। जर तुम्हाला वाटले की गुळाचा पाक बनत आहे तर त्यामध्ये थोडे पाणी घाला। आता गूळ वितळला आहे, यामध्ये तीळ 1 वाटी घालू। वजनी प्रमाणात 70 ग्रॅम तीळ आहे। गुळामध्ये तीळ व्यवस्थित मिक्स करू। आता यामध्ये 2 चमचे इतपत भाजलेल्या शेंगदाण्याचे तुकडे घालून घेऊ। थोडे मिक्स करूया। आता इथे आपण गॅस बंद करायचा आहे। हे मिश्रण तयार आहे, याचे लाडू बनवू। लक्ष द्या, लाडू बनवताना थोडे हाताला पाणी लावू, जेणेकरून चटका नाही बसणार। गरम असतानाच लाडू वळायचे आहेत। हे बघा किती मस्त लाडू बनला आहे। सगळे असेच बनवून घेऊ। छान आपले लाडू आता तयार झालेले आहेत। मी तर इथे बसून मस्त खाणार आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत रहा, बनवत रहा आणि खात रहा। बाय बाय।